वेलकम बॅक टू विनय भाटक्या. आपण आहोत तीर्थन व्हॅली किंवा जी बी व्हॅली. पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितलेलं आहे की आपण कसे चंदीगड टू जी बी व्हॅली पोचलेलो आहे आणि रिसॉर्टमध्ये आम्ही राहतो आहे त्या रिसॉर्टबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे. हे सकाळचं रिसॉर्टचं दृश्य आहे. पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल. रात्रभर पाऊस पडत होता आणि सकाळीसुद्धा पाऊस चालू आहे. आजचा आमचा प्रोग्राम आहे तो आम्हाला ट्रेक करायला जायचं आहे. ते सेलोसर लेक आणि 360 डिग्री व्ह्यू पॉईंट. आम्ही सकाळी निघालो जी बीवरनं. जलोरी पास करता साधारण 40 मिनटाचा ड्राईव्ह आणि 12 किलोमीटर डिस्टन्स आहे. अतिशय सुरेख असा हा ड्राईव्ह आहे. आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरनी सगळी मंडळी निघालो आणि आजूबाजूची सिनरी तुम्ही बघत असाल तर अतिशय सुंदर अशी सिनरी आहे. झाडांचे जर कलर बघाल तर किती सुरेख आहेत. व्ह्यू पॉईंट पण मस्त आहे आणि हे वाटेत लागलेलं हॉटेल आहे. सोजा विलेज म्हणून आहे. बरीच हॉटेले आहेत इकडे, तर तुम्हाला इथे यायचं असेल तर सोजा विलेजलासुद्धा तुम्ही राहू शकता. अतिशय सिनिक पॉईंट असा हा सोजा विलेजचा आहे. बरीचशी मंडळी इथेसुद्धा ट्रेकिंग करायला जी येतात त्यांचा मुक्काम इथे असतो. ही व्हॅली बघितली तर अतिशय निसर्गाने भरभरून या व्हॅलीला दिलेला आहे. आज पाऊस खूपच पडतो आहे. टेम्परेचरसुद्धा जवळजवळ 5 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे थोडंसं तुम्हाला क्लॅरिटी मिळणार नाही या व्हिडिओमध्ये, कारण सगळीकडे व्हॅलीमध्ये ढग उतरलेले आहेत. तुम्ही बघत असाल पांढरं मागे दिसतंय ते सगळे ढग आहेत. असं करत आम्ही पोचलो ते जलोरी पासला. जलोरी पास हा हाय माउंटन पास त्याला म्हणतात कुलू डिस्ट्रिक्टमधला, आणि इथेच आहे हे महाकाली टेम्पल नोन ॲज जलोरी माता टेम्पल. प्रत्येक माणूस जो ट्रेकला इथे येतो तो या मातेचं दर्शन घेऊनच पुढे जातो. इथून 3 ट्रेक होतात. एक असतो तो 360 डिग्री सेलोसर लेक आणि नंतर फोर्टचा ट्रेक आपण नंतर करणार आहोत. तोसुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता आम्ही निघालेलो आहे 360 डिग्री सेलोरी ट्रेक जो आम्ही करणार आहोत त्याला 2 ऑप्शन असतात. एक तर माता मंदिरपासून 360 डिग्रीचा व्ह्यू पॉईंट घ्यायचा आणि नंतर 360 डिग्रीच्या व्ह्यू पॉईंटवरनं परत खाली उतरून मग सेलोसर लेकला जायचं. हे जलोरी पासला खाली ॲडव्हेंचर क्लब्स आणि थोडीशी रिसॉर्ट्ससुद्धा आहेत. बरीच मंडळी इकडेसुद्धा राहतात. असं करत आमचा 360 डिग्री व्ह्यू पॉईंट करता ट्रेक चालू झाला. दमछाक चालूच झाली कारण स्टीप हाईक आहे. तुम्ही बघतायत हे आमची मंडळी अस्ती वरती चढत आहेत, कारण आपल्या मुंबईच्या लोकांना फार काय ट्रेकची सवय नाही आहे. आणि हे माझ्या मागे बघतायत हा 360 डिग्रीला जाताना हे लागलेले व्ह्यू अप्रतिम असे व्ह्यू आहेत. असं वाटतं की इकडेच तासनतास बसावं आणि बघत राहावं. आज वेदर जरा थोडीशी क्लाउडी असल्यामुळे तुम्हालासुद्धा मागच्या साईडचे जे पीक दिसत नाहीत, पण जेव्हा वेदर क्लिअर असते, सनशाईन असतो, ब्ल्यू स्काईज असतात, तेव्हा अप्रतिम असं हे दृश्य असतं. हे दिसते हा ट्रेक आहे चालू आहे. बारीकसा पाऊस पण चालू आहे आणि ही मागची ग्रीनरी बघा काय सुंदर असं हे जंगल आहे आणि कंप्लीट लॉन बघा, हिरवीगार लॉन आहे. जर इमॅजिन करू शकाल जर सनलाईट असता, सनशाईन असता तर किती सुंदर फोटोग्राफीसुद्धा ही आली असती. मागच्या साईडला दिसते हे हिमालयन माउंटन रेंज आहे. कुठली माउंटन रेंज आहे ती मग मी सांगेल. हे निळं दिसते हे व्ह्यू पॉईंट आहे. बसण्याकरता आहे, लोकांना आराम करण्याकरता जेव्हा तुम्ही 360 डिग्रीला वरती चढतात. समोर दिसते हे एक टेम्पल आहे आणि अजून आम्हाला तेवढंच अंतर वरती चढायचं होतं. हा 360 डिग्री व्ह्यू पॉईंटचा मिड पॉईंट होता. सगळेजण थकले होते एवढा ट्रेक वरती चढून. साधारण 2 किलोमीटरचा हा ट्रेक आहे जलोरी पासपासून.
पण खूप दमछाक अशी होते, कारण आपल्या लोकांना माउंटनमध्ये चढण्याची सवय नसते. परत टेम्परेचर जवळजवळ 4-5 डिग्री आहे. बारीक बारीक पाऊस पडत होता. थोडंसं निसर्ड पण झालं होतं. आणि आता पोचलो आहे हे जवळजवळ 360 डिग्री पॉईंटच्या आसपास आम्ही पोचलेलं आहे. मागचा व्ह्यू जर बघाल तर तुम्हाला असं बिलीव्हच होत नाही की असं काही आपल्या देशात कुठे आहे. हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचं सुद्धा दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघणार होतो. मागे दिसत आहेत ही आमची टीम आहे आणि एक एक हळूहळू करत 360 डिग्री व्ह्यू पॉईंटकडे निघाला होता. पाऊस असल्यामुळे आणि थंडी असल्यामुळे थोडीशी गती स्लोच होती चालण्याची. आणि हे सुंदर मागे फॉरेस्ट आहे ना. इथेच शूटिंग झालं होतं ए जवानी है दिवानीचं, असं आम्हाला तिथूनच्या लोकल लोकांनी सांगितलं. हा जो पॉईंट आहे इथे शूटिंग झालं होतं. त्यामुळे बरीचशी मंडळी पर्यटक इथे चढून हा पॉईंट बघण्याकरता येतात. पण मूवीचं सोडून द्या, पण हे जे दिसते हे 360 डिग्रीचे हिमालयन रेंज काय सुरेख आहेत. आता व्हिजिबिलिटी थोडीशी बरी आहे तरीसुद्धा अजून जर व्हिजिबिलिटी असती तर तुम्हाला पार पलीकडचे सुद्धा रेंजेस दिसले असते. असा हा ट्रेकचा रूट होता. थोडासा कठीणच रूट आहे. वरती गेल्यानंतर थोडासा फ्लॅट मिळतो, पण आपले चालण्याचा स्पीड आणि पाऊस त्याच्यामुळे जरा गडबड झाली. हे टेम्पल आहे 360 डिग्री व्ह्यू पॉईंटच्या इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि मंडळी जवळजवळ 15-20 मिनटं आराम केला. आता दिसतो आहे हाच तुम्हाला स्नोफॉल. 2 किलोमीटर फ्रॉम जलोरी पास आहे. स्नोफॉल चालू झाला आहे. याच्यात व्हिडिओमध्ये दिसतो आहे की नाही माहीत नाही, पण खूपच मस्त असा स्नोफॉल चालू झाला. पहिल्यांदा स्नोफॉल आम्ही एक्सपिरियन्स केला. आता 360 डिग्री व्ह्यू पॉईंट्सला मी हा उभा आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे हे आजूबाजूचं माउंटन रेंजमध्ये तुम्ही बघाल तर इथे काय काय आहे. टवलादार टू किन्नर कैलाश, पीर पंजाल, पीन पार्वती, श्रीखंड महादेव, लाहौल स्पिती रेंज, नारकंडा रेंज, यमुनोत्री आणि गंगोत्री हिमालयन रेंज, असे हे तुम्हाला रेंजेस या 360 डिग्री पॉईंटवरनं दिसू शकतात. पण आज वेदर एकदमच खराब असल्यामुळे हे काय आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. तुमच्याबरोबर गाईड असेल तर तो तुम्हाला नक्कीच सगळे पॉईंट एकदम व्यवस्थित सांगू शकेल. पण हे सगळे पॉईंट्स तिथून दिसतात. तुमचं नशीब चांगलं असेल, वेदर चांगले असेल तर तुम्हाला ह्याचं दर्शन सहज होऊ शकतं. असा सुंदर असा हा पॉईंट आहे. हा इथे सगळे बसले आहेत 360 डिग्रीला. वरती 2-2.5 किलोमीटर चढून आल्यानंतर थकले होते आणि आमचा एक मेंबरसुद्धा मागे राहिला होता. त्याची वाट बघत आम्ही इथे थांबलो होतो. नंतर आम्ही इथून निघणार होतो ते सेलोसर लेकला. आता हा वरती चढून आल्यानंतर परत आम्हाला खाली उतरायचं होतं. थोडंसं आमच्या दृष्टीने हे रिस्कीच उतरणं होतं, कारण तुम्ही बघाल तर आपण काय तसे शूज जे आपले असतात हे प्रॉपर ट्रेकिंग शूज नसतात आणि त्यामुळे त्यांना पाहिजे तशी ग्रीप मिळत नाही. परत पाऊस होता, स्नोफॉल होता, त्यामुळे थोडंसं निसर्ड झालं होतं आणि त्यामुळे थोडंसं केअरफुलीच तुम्हाला चालताना आमची मंडळी दिसत आहेत. हा ट्रेकसुद्धा अतिशय सुरेख असा हा ट्रेक आहे. फक्त पाऊस नको, वेदर चांगली पाहिजे, मग तुम्ही सर्व हा ट्रेक भरपूर एन्जॉय करू शकाल. छान आहे बघा, किती आस्ते चालायला लागते, कारण थोडीशी ग्रीपसुद्धा तुम्हाला आली पाहिजे. निसर्ड झालेलं होतं आणि आजूबाजूचं दृश्यसुद्धा किती सुंदर होतं. आता हा जो पॉईंट होता हा थोडासा ट्रिकी पॉईंट होता आमच्या लोकांकरता. आणि आमचा सोनूभाऊ होते, हा आमचा ड्रायव्हर आणि तो आमचा गाईड पण होता. हिमाचली माणूस आहे, अतिशय एक्सपिरियन्स, अतिशय हेल्प करणारा, पोलाइटली बोलणारा असा आमचा सोनूभाई होता.
आणि तो प्रत्येकाला हात देऊन एक एक ठीक कसं जायचं हे सांगत होता. हे बघा इथे दिसते, हे या दगडातनं खाली उतरताना प्रत्येकाला तो व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देत होता आणि सोनूभाईमुळेच आम्हाला इथे व्यवस्थित आमचा ट्रेक कंप्लीट करता आला. बघा काय काय मंडळींना खाली उतरता पण येत नव्हतं, तो वरती परत चढून जात होता आणि खाली येत होता. तसं बघितलं तर आम्हाला तर थोडंसं चढल्यानंतर दम लागत होता, पण हा सोनूभाऊ एक पहाडी माणूस आहे आणि त्याला दम तर लागलेला आम्ही कधी बघितलंच नाही. पटापट वरती चढत होता किंवा खाली उतरत होता. कोण मागे राहिला असेल तर त्याला परत हात धरून पुढे घेऊन येत होता. असा हा सुंदर ट्रेक आहे. जेव्हा 360 डिग्रीवरनं तुम्ही खाली सेलोसर लेकला जाण्याकरता उतरता तेव्हाचा हा सेक्शन आहे आणि हा थोडासा डिफिकल्ट सेक्शन आहे. आणि हा सेक्शन जरा डिफिकल्ट झाला होता ते पावसामुळे आणि थोडासा स्नोफॉल झाल्यामुळे. तसा बघितलं तर यंग मुलांना तसं काय फार हा डिफिकल्ट नाही, पण सिनियर सिटीजन जर असतील तर त्यांच्याकरता नक्कीच हा थोडंसं केअरफुल राहण्यासारखा हा सेक्शन आहे. असं करत आम्ही निघालो ते सेलोसर लेकला आणि आता झाला आहे ते फ्लॅटवर ट्रेकिंग करायचा. सुरेख असा हा ट्रेक आहे. आजूबाजूचं जर निसर्ग सौंदर्य बघत तुम्ही राहिले तर अनबिलिव्हेबल असं हे निसर्ग सौंदर्य आहे. आणि खाली 360 डिग्रीवरनं उतरल्यानंतर आता आम्ही जाणवतो हे जंगलातून सेलोसर लेक करता. इथून पुढचा ट्रेक हा तसा बघितलं तर फ्लॅटच आहे. मध्ये अधे थोडंसं चढण किंवा उतरण आहे, पण तो मॅनेजेबल आहे. जर तुम्ही 360 डिग्री ट्रेक करणार नसाल तर जलोरी माता मंदिरच्या इथून असा हा फ्लॅट ट्रेक आहे आणि तो तसा कोणालाही करण्यासारखाच आहे. थोडेसे उतार-चढ सोडले तर हा पाईन आहे, देवदत्त फॉरेस्ट हे थिक फॉरेस्ट आहे. पाऊस पडतो आहे पण जंगल एवढं थिक आहे की खाली पाणी पण येत नव्हतं. सगळा काळोख झाला होता पावसामुळे, ढिसाळं होतं. आणि जंगल बघा तुम्ही उजव्या साईडला किती थिक असं जंगल आहे हे. बघा काय काय वेळा चालतानासुद्धा डिफिकल्टी लोकांना येत होत्या, पण तसा रिलेटिवली हा सोपा ट्रेक आहे जर तुम्ही 360 डिग्री घेणार नसाल तर. सरळ तुम्ही खाली जेलोरी माताच्या इथून हा 5 किलोमीटरचा सेलोसर ट्रेक आहे. 5 किलोमीटर जाण्याकरता आणि 5 किलोमीटर येण्याकरता म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. आणि तुम्ही जर 360 डिग्री व्ह्यू पॉईंटलाच वरती चढणार असाल तर 2 किलोमीटर तुम्हाला अजून ॲडिशनल स्टीप हाईक आहे आणि तसंच स्टीप डिसेंटसुद्धा तुम्हाला करायला लागतो. त्यामुळे आम्ही दोन्ही पॉईंट केल्यामुळे आम्हाला जो 13 ते 14 किलोमीटर तरी निदान आमचं डिस्टन्स आम्ही केलं असेल. याला म्हणतात गोल्डन ओक फॉरेस्ट. काय सुंदर फॉरेस्ट होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर पाऊस नसता तर खूपच एन्जॉय करता आलं असतं. पावसामुळे आणि स्नोमुळे आमच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा थोड्याशा मंदावल्या होत्या, कारण सगळ्यांना केअरफुली चालायला लागत होतं, निसरडं झालं होतं. आणि पुढे तुम्ही जसं जाल तसं ही पाऊलवाट आहे, त्या एका वेळी एकच माणूस किंवा 2 माणूस जाऊ शकतात आणि त्यामुळे थोडंसं केअरफुल राहणं हे चांगलंच होतं. जंगल पण किती थिक जंगल आहे. खाली राईट हँड साईडला बघितलं तर किती स्लोप आहे बघा खाली, म्हणजे डीप स्लोप असा तुम्हाला दिसतो आहे उजव्या साईडला. आणि झाडांचे कलर अतिशय उत्कृष्ट असे कलर तुम्हाला दिसतात. हवा तर प्रचंड वेगाने हवा चालली होती. आवाजसुद्धा जसा हवा चालते जंगलामध्ये तेव्हा तो एक निराळाच आवाज येत असतो, तो आवाजसुद्धा चालू होता. मंडळी असती करत सेलोसर लेकच्या दिशेने निघाले होते. पाऊस तर पडतच होता. तसं आपण वेल इक्विप नसतो. जर पाऊस नसेल, क्लिअर असेल तर
एकदम सुंदर हा ट्रेक आहे. नंतर चालून चालून थकल्यानंतर सेलोसर लेकच्या इथेच आम्ही लंच करण्याकरता थांबलो. लंच म्हणण्यापेक्षा प्रचंड भूक लागली होती आणि माउंटन्समध्ये जे स्पेशल मिळतं ते मॅगी. तशीच आम्ही ह्या छोट्याशा टपरीवर मॅगी आणि गरम चहा पिण्याकरता थांबलो. त्या माणसांनी आम्हाला मस्त की व्हेज मॅगी करून गरमागरम व्हेज मॅगी करून दिली. टेम्परेचर जवळजवळ 2 किंवा 3 डिग्री असेल. तुफान पाऊस चालू होता बाहेर. सगळीकडे एक निसरडं झालं होतं, चिखल पण झालं होतं. आमची काही मंडळी त्या चिखलामध्ये स्लिपसुद्धा झाली. पण आमचा सोनू भैया होता, जो आमचा गाईड आणि आमचा टेम्पो ट्रॅव्हलचा ड्रायव्हर, त्यांनी खूप मदत केली. आता ह्या ढाब्यामध्ये व्हेज मॅगी बनवण्याचं चालू होतं. आतमध्ये बसण्याकरतासुद्धा चांगली जागा होती. प्रत्येकाला ब्लँकेट त्यांनी दिली आणि थंडीमध्ये सगळे इथे मॅगी एन्जॉय करत होते. हा दिसतोय हा त्यांचा ओव्हन आहे. इथे त्यांनी शेकोटी पेटवल्यासारखी असते. हा आमचा सोनू भैया आहे. बघा इथे एकदम मॅगी आवडीने आणि प्रचंड भूक लागल्यामुळे या मॅगी आम्ही खात होतो. गरमागरम मॅगी 2 डिग्रीमध्ये जस्ट इमॅजिन करू शकता त्याची चव किती सुंदर असेल. लेडीज मंडळीसुद्धा एकदम व्यवस्थित चालत इथपर्यंत पोचली होती. मॅगीची चव आणि हा गरमागरम चहा कॉम्बिनेशन्स काय भन्नाट होतं. मी सुद्धा इथे आतमध्ये येऊन बसलो होतो. इतकं प्रचंड थंडी पडली होती. हॉट टी अँड मॅगी एन्जॉय करत होतो. तुम्ही बघाल तर आपल्या याच्यातनं तोंडातनं वाफासुद्धा निघत होत्या. वाफा म्हणण्याच्या हा थंडीत जे निघतं ते तसं थंडीच्यामुळे निघत होतं. 2 किंवा 3 डिग्रीज टेम्परेचर असलं पाहिजे. बाहेर पाऊस तर चालूच होता. काय मस्त चहा हा एन्जॉय केला आणि मॅगी. नंतर काय लोकांना सत्तू खायची सुद्धा एक आवड होती. सत्तू तर ह्या ढाब्यामध्ये सत्तू होता आणि हा व्हीट फ्लॉवरमधनं बनवलेला प्रकार आहे. हिमाचलचा फेमस असा हा माउंटन्समधला हा फेमस ही डिश आहे. आम्ही एक डिश मागवली आणि त्याच्यामध्ये स्टफमध्ये काय असतं, वॉलनट्स किंवा पनीर किंवा दुसरं कॉम्बिनेशन ऑफ व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये टाकलेले असतात. अतिशय सुरेख असा हा सत्तूचा प्रकार आहे. लोकांनी आणि गरमागरम असल्यामुळे लोकांनी अगदी आवडीने खाल्ला. बघा किती एकदम त्या थंडीमध्ये पटापट लोक खात होते. नंतर पुढे आम्ही निघालो होतो सेलोसर लेकला आणि बघू शकता तिथे की काय तुफान पाऊस पडला होता. सगळीकडे ओलं झालं होतं आणि सेलोसरला जायचा जो रस्ता होता त्याच्यावर रॉक्स होते आणि त्याच्यामुळे थोडीशी स्लिपरी पण झाला होता. त्याच्यातून केअरफुली आम्हाला चालायला लागणार होतं. आता एवढ्या लांब येऊन सेलोसर लेक बघणार नाही तर काय फायदा. पण जर पाऊस नसता तर तुम्ही सेलोसर लेकला साधारण 1 तास तर आरामात तिथे बसून तर तिथूनची ब्युटी एन्जॉय करू शकाल. आम्हाला तर 1 तास बसण्याचा चान्सच नव्हता, कारण एवढा पाऊस चालू होता आणि ते स्लिपरी झालं होतं की कसंही करून आम्हाला तिथे जस्ट आपण म्हणतो भुज्जा करून आलो तसं सेलोसर लेकला जाऊन पोचून सेलोसरचा 10 किलोमीटरचा ट्रेक करून जर सेलोसर लेकला जर जाणार नसेल तर काय फायदा नव्हता. अशा जिद्दीने सगळी मंडळी असती या स्लिपरी माउंटनमधनं किंवा त्या पाथवरनं चालत लेककडे पोचत होती. समोर दिसतोय हा उतरून जाऊन आपल्याला हा पाथवे सेलोसर लेकला घेऊन जातो.
सुरेख असं दर्शन होतं. तुम्ही जेव्हा त्या उतरंडीवरनं खाली आस्ते आस्ते उतरत जातात तसतसं तुम्हाला लेकचं सुंदर असं हे दर्शन होतं. आणि इथे एवढं कष्ट करून आल्याचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. काय सुरेख असा हा लेक आहे. इथूनच्या लोकल लोकांचा हा अतिशय भक्ती म्हणता येईल करणारा असा लेक आहे. याच्यावर प्रचंड या लेकवर भक्ती आहे. तुम्ही लेकवर बघत असाल तर आजूबाजूला एवढी झाडं होती पण एकही पान त्या लेकवर नव्हतं. कारण इथे एक पक्षी आहे, एक प्रकारचे पक्षी आहेत. ते एकही जरी पान ह्याच्यावर पडलं तर हे पक्षी हे पान लगेच उचलून नेतात. त्यामुळे आजूबाजूला इथे एवढे प्रावते. आता सेलोसोर तलाव हा आहे, हा शेषनाग, कामरूनाग, गुडानाग या सर्पदेवतांच्या बुद्धिनागिन मातेचे निवासस्थान आहे. आणि ही बुद्धिनाग माता या तलावाच्या खाली तिचा एक गोल्डन पॅलेस आहे. या पॅलेसमध्ये राहते असं होतं. आणि त्या नागदेवताला इथे कोणी त्या तलावात उतरलेलं आवडत नाही किंवा जेव्हा हा फ्रीज होतो हिवाळ्यात तेव्हा त्याच्यावर चाललेलं आवडत नाही. त्यामुळे तुम्ही आजूबाजूला बघाल तर त्याला फेन्सिंगसुद्धा केलेलं आहे. हे पवित्र असं तलाव आहे लोकांच्या दृष्टीने. मला वाटतं दर शनिवारी इथे लोक दर्शन घ्यायला येतात. इथे यांची जत्रासुद्धा होते. आणि आजपर्यंत ह्या तलावाची खोली किती आहे हे कोणी मोजू शकलं नाही आहे. ज्याला नागदेवतेचं दर्शन घ्यायचं असेल तर दर्शन घेण्याकरता हे मंदिर आहे. साधारण 10,500 फीट हाईटवर असलेलं हे मंदिर आहे. आणि हा आमचा ट्रेकिंगचा ग्रुप सगळ्यांनी व्यवस्थित केलं. वेल डन. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब. आवडल्यास लाईक अँड शेअरसुद्धा करा. आता घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओत दुसरा ट्रेक केलेला जो आम्ही तीर्थन व्हॅलीमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्स लॉट.